मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सुधा आता बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये आलेली असते. त्याच वेळेला सगळेजण उठून तिला रिस्पेक्ट देतात. त्याच वेळेला ती सगळ्यांना बसायला सांगते. सार्थक देखील तिच्यासाठी खुर्ची पुढे करतो. त्यानंतर मग आता सार्थक म्हणायला लागतो की सगळ्यात पहिले तर मला तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण तुम्ही इतक्या शॉर्ट नोटीसवर सगळेजण मीटिंगसाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आता ॲज यू ऑल नो की आपण आनंदी मॅडमच्या वोटिंग करणार आहोत, कारण आपल्याकडे 10 बोर्ड मेंबर आहेत. त्यांच्यापैकी आपण सगळे आहोत, पण माझी अशी इच्छा आहे की मी एक आणखी बोर्ड मेंबर वाढवू आणि त्याच्यासाठी मी माझ्या बायकोला म्हणजेच मिसेस आनंदी सार्थक राजाध्यक्ष यांना नॉमिनेट करत आहे आणि यांच्यासाठी आजचं वोटिंग असणार आहे. तेव्हा मग एक माणूस विचारतो की बरं सर, मला सांगा तुम्ही हा डिसिजन अचानक कसा घेतला, म्हणजे हे डिसिजन अचानक घेण्यामागचं कारण तरी काय, मला कळू शकेल का, असं ते विचारतात. त्याच वेळेला सार्थक म्हणतो की हो, ॲज यू ऑल नो की मिसेस आनंदी या एक उत्तम डिझायनर आहेत आणि त्यांच्याकडे एक वेगळंच कॅलिबर आहे, स्पार्क आहे. आपली जी स्पर्धा होती साडीची त्या देखील या जिंकल्या आणि आपण ती आकांक्षा साडी म्हणून लॉन्च केली आणि तिला भरभराट प्रतिसाद देखील मिळाला होता. आणि त्यानंतर यांच्या वेगवेगळ्या डिझाईन्समुळे आपल्याला खूप छान छान आणि मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट्स मिळालेत. त्याशिवाय आपल्याला एअरलाईनचं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट हे आनंदी मॅडमच्या डिझाईनमुळेच मिळाले. म्हणूनच आपण हे निर्णय घेतलेले आहेत. तेव्हा हे ऐकल्यावर बेनारेंना तर बरं वाटतं. पण त्यानंतर एक मॅडम म्हणतात की मग या तुमच्या मिसेस आहेत, मग यांच्यासाठी वोटिंग घेण्याचं कारणच काय होते, त्यांना आपण बोर्ड मीटिंगवर बसवू शकलो असतो. त्याच वेळेला मग रेश्मा म्हणते की नाही, याच्यामध्ये आम्हाला नॉमिनेशन करायचं नाही, म्हणजेच याला आमचा विरोध आहे. आम्ही या सगळ्यासाठी म्हणूनच नॉमिनेशन ठेवले, जेणेकरून नॉमिनेशन होईल आणि त्यानंतरच हे सगळं डिसाईड होईल. मी, केदार आणि सुधा मॅम या तिघांनाही याच्यासाठी रिजेक्शन आहे असं ती सरळ सांगून टाकते. त्याच वेळेला मग सार्थक काहीच तिला बोलत नाही आणि म्हणतो की तर आता या मीटिंगमध्ये आपण सुरुवात करूया. दुसरी गोष्ट म्हणजे या वोटिंगसाठी ज्यांना आनंदी मॅडमचा बोर्ड मीटिंगमध्ये स्वीकार करायचा आहे त्यांनी हो म्हणावं आणि ज्यांना नाही करायचं आहे त्यांनी सरळ नाही म्हणावं. इतकं साधं असणार आहे हे, असं सरळ सार्थक आता बोलून टाकतो. नंतर ऑफिसमध्ये आदर्श आणि अरविंद दोघंजण आलेले असतात. वृंदा त्यांना बघून विचारते की तुम्ही दोघे इथे काय करताय. त्याच वेळेला मग आता आदर्श म्हणतो की अगं आई, यांना आनंदीला प्रसाद द्यायचा होता ना, म्हणूनच ते इथे आलेत. पण मग आनंदी कुठे आहे असं विचारल्यावरती ती म्हणते की आतमध्ये आहे आनंदी. तेव्हा मग आपण इथे कशाला आलोय असं अरविंद हे आदर्शला विचारतात. तेव्हा मग अरविंद म्हणतो की हो असं काका काय करताय, तुम्हीच तर मला मगाशी म्हणालात ना की आनंदीला भेटायचं आहे, आनंदीला प्रसाद द्यायचा आहे. तेव्हा ती म्हणतो की नाही, मला तरी आठवत नाही की मी असं काही म्हणालेलो ते. तेव्हा मग आता वृंदा म्हणते की अरे त्यांना काहीच आठवत नाही आहे, तू त्यांना घरी घेऊन जा बघू. तेव्हा आदर्श म्हणतो की अगं आई थांब, आठवेल त्यांना. मग तो वर्णन करून आणखी सांगू लागतो. तेव्हा मग अरविंदला आठवतं की हो बरोबर, आनंदी चेहऱ्याची मुलगी म्हणजे माझी सून बरोबर ना, तिला मी प्रसाद द्यायला आलोय, पण ती आहे कुठे. तेव्हा मग आता लगेच वृंदा सांगते की ती ना आतमध्ये बसली असेल, आतमध्ये मीटिंग चालू आहे. तितक्यात बेनार येतात आणि म्हणतात की साहेब, मी तुम्हाला सांगतो की कशाची मीटिंग सुरू आहे. तर आता सार्थक हा मीटिंगला सुरुवात करणारच असतो. तो म्हणतो की आता मी माझ्यापासून सुरुवात करतो. ऑब्वियसली माझं मत हो असं असणार आहे. आणि त्यानंतर मग आता पुढची मतं घेण्याच्या अगोदरच सुधा म्हणते की 1 मिनिट थांबा. हे इलेक्शन सुरू होण्याच्या आधी माझी एक अट आहे, ती म्हणजे जर ही निवडणूक आनंदी हरली तर आनंदीला या कंपनीमध्ये नोकरी करता येणार नाही, ना राजाध्यक्ष एंटरप्राइजमध्ये ना रेश्माच्या कंपनीत तिला कुठेही काम करता येणार नाही, तिला हा जॉब सोडावा लागेल, असं सरळ सुधा म्हणते. आणि तिची ही अट ऐकून आता रेश्मा आणि केदारला तर फारच आनंदच झालेला असतो. नंतर सार्थक नाईलाजाने ती अट मान्य करत म्हणतो की हो चालेल, ही तुमची अट मान्य आहे मला, असं म्हणून आता इलेक्शनला सुरुवात केली जाते. नंतर नेहा मॅमला विचारलं जातं की मॅम तुमचं मत काय आहे. तेव्हा मग नेहा मॅम म्हणते की हो, माझं मत हो असं आहे, मी आनंदीचं काम पाहिलेलं आहे आणि खरंच ती उत्तम डिझायनर आहे, म्हणूनच तिच्यासाठी माझा होकार आहे. हे ऐकून आता सुधा बघतच राहते. त्यानंतर मग पुढे क्षीरसागरांना विचारलं जातं. त्यांना विचारलं जातं की तुमचं मला मत सांगा. तेव्हा ते म्हणतात की नाही, आनंदीच्या विरोधात मी मत देत आहे, मला हे मान्य नाही. मग त्यानंतर सावंत यांना मत विचारलं जातं. तेव्हा सावंतही ते मत नाही असंच देतात, कारण सावंत आणि क्षीरसागर हे रेश्माचीच माणसं असतात आणि त्यांनी सगळं मॅनिप्युलेट करून ठेवलेलं असतं. मग त्यानंतर कांबळेंना विचारलं जातं. कांबळे मॅडम त्यांचं मत हो असं देतात. आणि त्यानंतर मग जाधव सर, तर जाधव सरही म्हणतात की हो, माझं मत हो असं आहे. मग अशा वेळेला
3 मतं तर होकाराची असतात म्हणून सार्थकला कुठेतरी आशा वाटत असते. नंतर मग केदारला मत विचारलं जातं. तेव्हा केदार म्हणतो की माझं मत नाही असंच आहे, कारण मला असं वाटतंय की आनंदीने बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मेंबर होऊ नये. असं म्हटल्यावर आता सार्थक हा मिश्किलपणा हसतो आणि त्यानंतर रेश्मा म्हणते की ऑब्व्हियसली नो, माझंही उत्तर नाहीच आहे. तर म्हणतो की आता सुधा मॅमचं मत असणार आहे आणि 4 होकार आणि 4 नकार असे आहेत, त्याच्यामुळे हे सुधा मॅमचं मत हे निर्णायक ठरणार आहे. तितक्यातच मग तिथे आता आदर्श येतो आणि आदर्श आल्याबरोबर सगळेजण त्यांच्याकडे बघत राहतात. मोठे साहेब म्हणजेच अरविंद आले म्हणून सगळेजण उभे राहतात आणि त्याच वेळेला मग आता ते विचारतात की हे सगळं काय चालू आहे इथे आणि कंपनीत एवढा मोठा डिसिजन घेतला जातो आहे आणि मला त्याचं काडीचंही माहिती नाही. असं कसं होईल? अजूनही कंपनीचा मूळ मालक मीच आहे. असं आता इथे त्यांनी विचारल्यावरती सुधाचे धाबे दणाणतात. तिला पुढे काही बोलता येत नसतं. वृंदा पण आतमध्ये आलेली असते. नंतर मग आता ते म्हणतात की नक्की हे सगळं काय आहे मला जरा सांगा. आणि त्याच वेळेला मग आदर्श हा तिथे उभा असतो आणि सार्थक सांगतो की बाबा ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो काय आहे ते. मी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मेंबरमध्ये आनंदीला घेण्याची निवडणूक करतोय आणि त्या सगळ्यामध्ये आता एकच मत राहिलेलं आहे आणि आई ते मत देणार होती. 4 होकार आणि 4 नकार असे असणार आहेत, त्याच्यामुळे आईचं हे मत निर्णायक असेल. तर मग आता अरविंद म्हणतात की तिचं मत आता मी देईन. मी इथे उपस्थित आहे. तेव्हा रेश्मा म्हणते की पण सर तुम्ही तर मॅडमला सगळे अधिकार देऊन ठेवलेत ना की तुमच्यानंतर त्यांनी सगळं बघायचं आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो माझ्यानंतर, पण मी उपस्थित असताना माझं मत हे मलाच द्यावं लागेल, कारण कंपनीचा मूळ मालक हा मी आहे. त्याच्यामुळे आता मी एक डिसिजन घेत आहे, तो म्हणजे की आनंदी मॅडमला मी याच्यासाठी होकार देतोय, त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या पॅनलवरती येण्याची संधी मी देत आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना आता आनंद होतो. सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. आता सार्थक म्हणतो की बाबा खरंच थँक्यू तुम्ही जे मत दिलं त्याबद्दल. पण आता पुढे अरविंद म्हणतात की आनंदी या योग्यतेची आहे, कारण जी मुलगी तिचं घर उत्तमरित्या सांभाळू शकते, भल्या मोठ्यांचे ती काळजी घेऊ शकते आणि स्वतःचे संस्कार व्यवस्थित सिद्ध करू शकते, ती मुलगी ऑफिसमध्येही चांगलंच काम करेल असं ते म्हणतात. आणि त्यानंतर केदार म्हणतो की हा म्हातारा ना माझ्या शपथ डोक्यातच जातो, प्रत्येक वेळेला येतो आणि काही ना काहीतरी किडे करून जातो हा खरंच. तेव्हा बेनारे म्हणतात की वा साहेबांनीच मोठ्या मत दिलेलं आहेत आणि आनंदी मॅडमचा अशा प्रकारे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मेंबरपदी निवडणूक झाली आहे आणि मॅडम आता जिंकलेले आहेत. सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात आणि त्याच वेळेला आनंदी म्हणते की जरा थांबा मला काहीतरी बोलायचं आहे, असं म्हणून ती सगळ्यांना गप्प करते. तेव्हा सार्थक विचारतो की काय झालं. आनंदी म्हणते की सार्थक सर मला हे पद नको आहे. असं म्हटल्यावर सगळेजण आता आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहतात. त्याच वेळेला मग आता सार्थक म्हणतो की अहो असं काय करताय, तुम्ही तर निवडणूक जिंकलेले आहात ना आणि सगळ्यांनी बहुमताने तुम्हाला विजय देखील केलेला आहे, मग काय झालंय आणि तुम्हाला हे पद का नको. तेव्हा मग आता आनंदी म्हणते की हो सर मला सगळ्यांनी तुम्ही बहुमताने विजय केले त्याबद्दल खरंच खूप थँक्यू, पण मी या पदाच्या योग्यतेची नाही आहे. या खुर्चीवर बसून जे अधिकार मिळवावे लागतील किंवा जे काम करावं लागेल त्या योग्यतेची नाही मला असं वाटतंय. आणि तुम्ही सगळ्यांनी खरंच मला मताने निवडून दिलं त्याबद्दल तुमचे आभार आहेत, पण सर या पदाच्या योग्यतेची मला मी वाटत नाही. असं म्हटल्यानंतर सार्थकचा चेहरा पडतो. मात्र इथे रेश्मा तर आता चांगलीच मनातल्या मनात हसत असते. पुढे आनंदी म्हणते की सर सगळ्या जणांनी होकार दिलाय, पण घरातल्या एका व्यक्तीने मला होकार दिलेला नाही. त्याच वेळेला सार्थक म्हणतोय की पण बाबांनी तर तुमचं मत दिलेलं आहे आणि मी देखील तुमच्या बाजूनेच मत दिले. आनंदी म्हणते की सार्थक सर पण आईने माझ्या विरोधात मत दिलेलं आहे. आईंना अजूनही असं वाटत नाही की मी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मेंबर व्हावी आणि त्यांच्या मर्जीनुसारच मी सगळं काम करणार. जर त्यांची इच्छा नसेल तर मी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे मेंबर होऊ शकत नाही, कारण मला असं वाटतंय की जर मी त्या खुर्चीमध्ये बसले आणि माझ्याजवळ माझ्याच माणसांचा होकार नसेल आणि माझ्याच माणसाने मला त्याच्यासाठी पाठिंबा दिला नसेल तर मग मी त्या खुर्चीवर बसून काय साध्य करणार आहे सर. आणि मला माझ्या माणसांचा म्हणजेच आईंचा पाठिंबा हवा आहे, त्यांच्या आशीर्वादाशिवाय मला कुठलंही कार्य करता येणार नाही. तेव्हा मग आता नेहा मॅडम म्हणतात की आनंदी मॅडम पण तुम्ही तर विजयी झालेले आहात, सगळी वोटिंग तुम्हाला मिळाले आहेत. मग आनंदी म्हणते की हो मान्य आहे मला, पण माझ्या सासूबाईंनी म्हणजेच आईंनी अजूनही मत दिलेलं नाही. त्यांच्या मताशिवाय मी हे काम करू शकणार नाही. जर त्यांचा होकार असेल तरच मी करेन, अन्यथा नाही. असं म्हटल्यावर तिथून सुद्धा चिडून निघून जाते आणि त्याच वेळेला बाबा काही बोलायला जातात. तेवढ्यातच आनंदी म्हणते की नाही बाबा प्लीज तुम्ही यावेळेला मला समजून घ्या. त्याच वेळेला ते तिच्या हातामध्ये प्रसाद देतात आणि तिच्या डोक्यावर आता आशीर्वादाचा हात ठेवतात. नंतर सुधा आणि वृंदा घरी आलेली असतात. तेव्हा वृंदा म्हणत असते
की बरं झालं त्या आनंदीने स्वतःच या पदासाठी नकार दिला. कसं आहे ना, माकडाच्या हाती कुलीत असाच प्रकार होता ग तो. आणि आपल्या सार्थक वेडा नुसता, त्याला काही कळतच नाही. उगीचच काही निर्णय घ्यायला गेला आणि तोंडावर पडला. पहिला सुधा म्हणते की अगं वृंदा, पण तिने बहुमत मिळालेलं असूनही माझ्यासाठी या पदाला नकार दिला, हे विसरून आपल्याला चालणार नाही. वृंदा म्हणते की अगं, हीच तर तिची ट्रेक आहे. ती तुला स्वतःच्या जाळ्यात ओढू पाहते आणि स्वतःच या पदाला राजीनामा देऊन ती एक काम करते, ते म्हणजे ती तुझं मन घेते. तुझं मन बघून ती सगळं करते. खरं तर मुळात तिला हे पद नकोच होतं. ज्या मुलीचा या सगळ्या घरावर प्रॉपर्टीवर डोळा असेल, तिचं त्या पदासाठी काय काम? आणि दुसरी गोष्ट, तिचं मेन मोटिव्ह तर आहे हे घर. आणि या सगळ्यामधून तिने त्या पदाला नकार देऊन तुझी सिंपती मिळवली आहे, इतकं खरं. चांगलंच माहिती आहे की तुझ्याशी कसं वागायचं ते. सार्थकला तर तिने पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढलंच आहे आणि ती तुझा वीक पॉईंट जाणून आहे. म्हणूनच ती मुद्दामच असं सगळं नाटक करते. तिने मुद्दामच नकार दिला, कारण का, तर तिला तुझं मन मिळवायचं होतं, तुझं मत जिंकायचं होतं, म्हणूनच ती हे सगळं करते. अगं, ज्या मुलीला प्रॉपर्टीची हाव, ती हे सगळं कशाला धरेल? तिला माहिती आहे, जर तू तिला जिंकून दिलंस आणि तू तिला जवळ केलंस तर सगळं काही साध्य आहे. त्यानंतर सुधा काहीच न ऐकता तिथून निघून जाते आणि वृंदा म्हणते की मी हे होऊ देणार नाही. सुधा, मी सहजासहजी तुला तिच्या जाळ्यामध्ये ओढू देणार नाही. त्यानंतर सार्थक आता केबिनमध्ये येऊन आनंदीला म्हणतो की हे सगळं काय केलं तुम्ही? अहो, मी तुमच्यासाठी सगळ्यांशी भांडतोय. तुम्ही बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मेंबर व्हावात म्हणून सगळ्यांशी भांडतोय मी. आणि तुम्ही आज काय केलं? तुम्ही स्वतःहूनच या पदाला नकार दिलात. तेव्हा आनंदी म्हणते की सर, हो मान्य आहे मला, मी या पदाला नकार दिलाय बी. पण मला खरं खरं सांगा, सगळ्यांनी होकार दिला होता, पण आईंनी नकार दिला होता. मग त्यांचं मन या सगळ्यांनी दुखावलं गेलं होतं आणि त्यांचंच मन दुखावून मी या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मेंबरमध्ये राहून काय साध्य करणार होते? मला माहीत आहे की त्यांचं मन कसं राखायचं ते. सध्या त्यांना मान्य नाही आहे की मी हे पद स्वीकारावं, म्हणूनच त्याला मी नकार दिला. आणि खरं तर माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं काय आहे, तर घरची सून म्हणून सिद्ध करण्याचं चॅलेंज. तर ते चॅलेंज मी स्वीकारले ना, त्याच्यामध्ये मला खरं उतरायचं आहे. म्हणूनच मी त्यांचं मन मोडू न देता हे काम केलं. तेव्हा मग आता सार्थक म्हणतो, तुम्ही किती वेगळा विचार करताय आणि तुमच्या या अँगलने आनंदी मी कधीच विचार करू शकलो नसतो. तुम्ही खरंच वेगळे आहात आणि आज ते तुम्ही सिद्ध केले. तुम्हाला पद मिळालेलं नसूनही केवळ आईसाठी तुम्ही त्या पदाला नकार दिलात. खरंच हॅट्स ऑफ, तुम्हाला मानलं मी, असं आनंदीला आता सार्थक म्हणतो. त्याच वेळेला सार्थकला आनंदी आता हसतच बघत असते. ती म्हणते की सर, चला, मला आता घरी निघायला हवं, कारण काय आहे ना, माझी जी घरची जबाबदारी आहे ती सुनेची मला सिद्ध करायची आहे ना, त्याच्यासाठी तर मला निघालंच पाहिजे. सार्थक आता हसायला लागतो आणि म्हणतो की हो, अगदी बरोबर, आणि खरंच तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस आनंदी राज्याध्यक्ष. तुम्ही हे काम नक्की कराल आणि नक्की जिंकाल, असंही तो तिला आशा देतो. आणि त्यानंतर आनंदी तिथून निघून जाते. या कामावर सार्थक खूपच इम्प्रेस झालेला असतो. पुढच्या भागामध्ये रेश्माला आनंदी म्हणत असते की एवढी मोठी संधी सोडलीस तू, तुझ्यासारखी मूर्ख ना तूच आहेस, असं म्हणून ती निघून जात असताना आनंदी म्हणते की एक मिनिट रेश्मा मॅडम, कसं आहे ना, काहीही गोष्टी असतात ज्या बघणाऱ्याच्या डोळ्यांवर आणि अनुभवावर अवलंबून असतात. जर आपण आमटीत गूळ टाकला तर तीच आमटी रुचकर बनते, पण जर तोच गूळ हा दह्यात पडला तर ते विष बनतं. असं म्हटल्यावरती आता रेश्मा ही रागाने तिच्याकडे बघायला लागते आणि त्याच वेळेला तिथून आता आनंदी निघून जाते. सार्थक येतो आणि सार्थकने सगळं ऐकलेलं असतं. सार्थक रेश्माला म्हणत असतो की त्यांना अंडर एस्टिमेट करून तू खूप मोठी चूक केलेली आहेस. बघितलंस ना रेश्मा, शेवटी आज त्यांनी बाजी मारलीच, असं म्हटल्यावर रेश्मा आता रागाने बघायला लागते. अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.